सोमनाथ सूर्यवंशीना म्हणजे त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला नाही, अशी भूमिका गृहमंत्री आणि सरकारने मांडली. परंतु आज हा खून पोलिसांच्या कडून झाला हे आता सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे, सरकारला दिली आहे, पोलिसांना दिलेली आहे. हे बघा, बिहार मधील जनता नितीश कुमार सरकारला, मोदी सरकारला वैतागले. आज आज हायकोर्टाच्या निकालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना खऱ्या अर्थाने न्यायालयाने न्याय दिला, म्हणून न्यायालयाचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो. आज हायकोर्टाच्या निकालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना खऱ्या अर्थाने न्यायालयाने न्याय दिला, म्हणून न्यायालयाचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो. सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच झाला ही स्पष्ट भूमिका सर्वप्रथम आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मांडली होती. ते स्वतः त्या कुटुंबाला भेटले, त्यांच्या घरी गेले. त्यानंतर आम्ही फ्लॅग मार्च पण काढला, रॅली काढली. आणि हा पोलिसांनी केलेला खून आहे, हा दलित समाजाचा आवाज बंद करण्यासाठी केलेला प्रयोग आहे, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडली. आणि म्हणून पोलिसावर गुन्हे दाखल करा अशी आमची मागणी होती. खर तर त्यावेळेस हाही प्रश्न होता की शहाजी उमाप नावाचे आयजी यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला होता. आणि लाठीचार्ज केल्यानंतर अनेक निष्पाप लोकांना बदडून काढायचं काम झालं. कुठलाही उद्रेक जनतेकडून नव्हता किंवा जनतेने कायदा हातातही घेतला नव्हता, परंतु त्यांना लाठीचार्ज करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. आणि या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा जो कस्टडियन खून आहे, मृत्यू आहे, यावर सरकारने जे काही त्यावेळेस त्यांची भूमिका मांडली आणि उलट सोमनाथ सूर्यवंशीला त्या कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि त्यांना सोमनाथ सूर्यवंशीना म्हणजे त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला नाही, अशी भूमिका गृहमंत्री आणि सरकारने मांडली. परंतु आज हा खून पोलिसांच्या कडून झाला हे आता सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे, सरकारला दिली आहे, पोलिसांना दिलेली आहे. आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला, त्याचं आम्ही स्वागत करतो. एक तरुण वकील, एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं. यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हतीच, पण ती अपेक्षा न्यायालयाने पूर्ण केली आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे, पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हे खऱ्या अर्थानं ही सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रथम दर्शनी आता न्याय मिळताना आम्हाला दिसतोय. म्हणून न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो, हायकोर्टाच्या आदेशांचं आम्ही स्वागत करतो. हे बघा, बिहार मधील जनता नितीश कुमार सरकारला, मोदी सरकारला वैतागले. कोणत्याही परिस्थितीत जे सर्वे येत आहेत या सरकारच्या विरोधात आहेत. या सरकारने सिद्धूर करून स्वतःला पुन्हा त्यातून आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णतः फसलाय. जनतेच्या लक्षात आलंय की यामागचं राजकारण काय आहे. त्यामुळे मोबाईल ऍपचा वापर करून मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये करायचा हा केविलवाना प्रयत्न आहे. हे सगळ्यांना माहित आहे की यातून फार मोठ्या प्रमाणात धांदली निर्माण करून निवडणुका जिंकायच्या आणि एक परसेप्शन तयार करायचं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला विजय प्राप्त झाला, मग विधानसभेसाठी त्याचा उपयोग होईल आणि लोक मतं देतील, अशा प्रकारचं
एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न या निमित्तानं होतोय. याला बिहारच्या जनतेने काय त्यांची प्रतिक्रिया विरोध होईल आणि उद्या हे तिकडे देशभरात लागू करतील आणि मोबाईल ऍपच्या भरोशावर ईव्हीएमला आता ईव्हीएमच्या भरोशावर निवडणुका जिंकत होते त्याची बदनामी झाली. आता मोबाईल ऍपचा वापर करून निवडणुका जिंकण्याचं नवीन तंत्र यांनी विकसित केला आहे. तोही इस्रायलच्या टेक्नॉलॉजीच्या भरोशावर ते करतायत. लोकांनी निवडून द्यायचं नाही पण या ठिकाणी याचा वापर करून तंत्रज्ञानाचा निवडणुका जिंकायचा हे एक षडयंत्र यांचं आहे. आणि यातून आता पुढे जो जनतेचा उद्रेक दिसेल त्यावेळेस यांना पडताभूई थोडी होईल. कारण जनतेने ज्यावेळेस जनतेचा अधिकार गमावला जातो, जनतेचा हक्क हिरावला जातो त्यावेळेस जनता रस्त्यावर उतरेल आणि यांचा बंदोबस्त करेल हा आम्हाला विश्वास आहे.